मोठी राजकीय भेट असंच आपण एका वाक्यात त्यांचं उत्तर देऊ शकतो, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ही डिनर डिप्लोमसी आहे आणि ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याआधी आपण पाहिलं होतं का राज ठाकरेंना युतीमध्ये घेण्यासाठी एकनाथ शिंदे सरसावले होते, त्यांनी पहिला हात पुढे केला होता। त्याच्यानंतर राज ठाकरेंनीही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। अनेक गोष्टीसाठी एकनाथ शिंदेची तारीफही त्यांनी केलेली आहे, वाहवा केलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मन जुळलेली आहेत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची, आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांची येणाऱ्या काळात युती पाहायला मिळू शकते असंही बोलू शकतो आपण। बीएमसी इलेक्शन्स आहेत आणि बीएमसी इलेक्शन मध्ये मनसे हा एक चांगला मोठा फॅक्टर आहे। ज्या प्रकारे मनसेने आता आंदोलनं सुरू केली आहे, ज्या प्रकारे मनसेने काही घोषणावळी सुरू केली, काही एक स्टेज निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने शिवसेना आता मनसेवर युती करते का बीएमसी इलेक्शन मध्ये हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। आणि या संदर्भातली ही भेट आहे का, या संदर्भातली काही चर्चा होते का, कारण की अचानक ठरलेली ही भेट आहे, कोणत्याही कार्यक्रमामधली ही भेट नव्हती। त्यामुळे एकंदरीतच एक वेगळी राजकीय भेट ही समजू शकतो आपण। येणाऱ्या निवडणुकीसाठी ही महत्वाची भेट असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच वेगळी गणित जुळतात का बीएमसी इलेक्शन मध्ये, म्हणजे मनसे आणि शिवसेना हे समीकरण, आणि जर एक बीजेपी हे वेगळं लढणार असतील अशी काही अनेक वेगळी समीकरणं समोर येतात का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। परंतु कुठेतरी शिवसेना आणि मनसेचं सूत जुळतं का असंही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ही एक महत्वाची राजकीय भेट आपण बोलू शकतो। निश्चितच कपिल, आपण पाहतोय गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता लोकसभेला राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, त्यानंतर विधानसभेला त्यांनी आपली वेगळी भूमिका मांडली, वेगळी चूल मांडली, त्यानंतर आता आपण पाहतोय पुन्हा एकदा ही भेट होतीये, कारण बीएमसीच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, तोंडावर येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांची ही भेट असू शकते। नक्कीच आपण जर काही दिवसांचा इतिहास पाहिला तर महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे। मग आपण अनेक चर्चा बघितल्या राजकीय का बीजेपीमध्ये आणि शिवसेनेत काय धुसफूस सुरू आहे, एससीबी मध्ये आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे, या सर्व धुसफूस आपण बघितली सर्व प्रकरणं। मग पालकमंत्री पदाचा वाद असेल, असे अनेक वाद जे आहेत ते अजूनही संपलेले नाहीयेत आणि या वादावरनं एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज चाललेत असा ही चर्चा सर्वेकडे सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच वेगळं पाऊल एकनाथ शिंदे उचलतात का हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे, कारण की बीएमसी इलेक्शन हे खूप महत्वाचं असणार आहे। नोव्हेंबर डिसेंबरला ही इलेक्शन असणार आहेत। त्यामुळे आतापासूनच ही तयारी आणि आतापासूनच मनसेवर युती करून पुढे चालण्याची तयारी तर एकनाथ शिंदे दर्शवत नाही ना, याही गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर अशा प्रकारे डिनर डिप्लोमसी आता सुरू आहे आणि ही जी सर्व डिप्लोमसी सुरू आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपला जर पाठचा इतिहास पाहिला तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। मनसे आणि शिवसेनेची मैत्री जी घट्ट मैत्री दोन्ही एकनाथ शिंदेनी म्हटलेले राज ठाकरे बद्दलची वाक्य असतील किंवा राज ठाकरेंनी काय म्हटलं असतील एकनाथ शिंदे बद्दलची, या सर्व गोष्टी पाहता आणि त्यानंतर दुसरीकडे युतीमध्ये होणारी धुसफूस, या सर्वांचा अर्थ कुठे जर लागला तर मनसे आणि शिवसेना कुठे एकत्र येऊ शकतात। मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ठाणे असेल, अंमरनाथ कल्याण डोंबिवली असेल, अनेक ठिकाणी वेगवेगळे लढू शकतात अनेक पक्ष, राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, शिवसेना असेल, असं ही गणित समोर येत आहेत। त्यामुळे ह्यातली एक ही फळी आहे का, म्हणजे मनसे शिवसेना आणि बीजेपी वेगळं लढेल असे काय होऊ शकतं का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु आता जी डिनर डिप्लोमसी चालू आहे ती सध्या तरी राजकीय डिप्लोमसी आहे आणि ह्याच्यामधून काहीतरी नवीन पाहायला मिळेल काही दिवसात, असंच आपण सूत्रवाची देऊ शकतो। निश्चितच उदय सामंतांनी देखील सहज भेट असल्याचं जरी म्हटलं असलं तरी यामागे राजकीय किनार देखील या भेटीला आहे, हे देखील तितकंच खरं आहे। उदय सामंत देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कपिल, आपल्याला कल्पना आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होते। उदय सामंत सध्या बोलतात, आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकूया। युतीचा श्री गणेशा व्हायचा आहे किंवा सगळी भेट चांगली व्हावी ही विघ्नहर्त्याला आमची प्रार्थना आहे आणि ती त्यांची भेट ही वैयक्तिक देखील भेट असू शकते, स्नेहभोजनाची भेट असू शकते। मी सविस्तर असं सांगितलं की त्यांना त्याच्यामध्ये वाटलं तुमच्याशी बोलायचं नक्की बोलतील।